त्यांच्या मते ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नॉर्मल करायचा हा सगळ्यात प्रभावी आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित मार्ग आहे. सुरक्षित. हो, म्हणजे फक्त औषधं घेऊन जेवढा फायदा होतो त्यापेक्षा आहारात बदल करून हृदयरोगाचा धोका खूप जास्त प्रमाणात म्हणजे मुळापासून कमी करता येतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा आहार नेमका आहे तरी कसा? तुम्ही न्यूट्रिटेरियन म्हणालात ना? हो, न्यूट्रिटेरियन डाएट. ह्यात बेसिकली नैसर्गिक पोषक तत्वांनी भरपूर अशा पदार्थांवर भर आहे. म्हणजे भरपूर भाज्या, खास करून गडद हिरव्या पालेभाज्या, फळं, कडधान्य, शेंगा, सुका मेवा आहे, बिया आहेत. आणि काय टाळायला सांगितलंय? मुख्यत्वे प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे प्रोसेस फूड्स, प्राणीजन्य पदार्थ, खास करून जास्त प्रमाणात, तेल आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे मैदा, साखर वगैरे. अच्छा. आणि याचे परिणाम खरंच दिसतात का? म्हणजे पुस्तकात काही उदाहरणं आहेत? हो, नक्कीच. पुस्तकात बॅरी नावाच्या एका पेशंटचं उदाहरण आहे. त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. पण त्याने फक्त आहारात बदल केले आणि काही आठवड्यांतच त्याच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली, शस्त्रक्रियेशिवाय. कमाल आहे. पण हे ऐकायला सोपं वाटलं तरी व्यवहारात आणताना काही अडचणी? म्हणजे समजा कोणाची औषधं चालू असतील तर? हो, हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय आहे ना, असा पोषक आहार सुरू केला की ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेवल्स त्या खूप पटकन खाली येऊ शकतात. ओ. त्यामुळे जर व्यक्ती ऑलरेडी औषधं घेत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखालीच औषधांचे डोस काळजीपूर्वक ॲडजस्ट करावे लागतात. हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. नाहीतर लेवल्स खूप खाली जायचा धोका असतो. अगदी. पुस्तकात एक उदाहरण दिलंय की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जर साधारण 130च्या खाली यायला लागलं तर डॉक्टरांनी डोस कमी करायचा विचार करायला हवा. समजलं. आणि हे परिणाम टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आहाराचं पालन किती काटेकोरपणे करावं लागतं?